गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्ञानसिद्धं तपःसिद्धं सर्वसिद्धं शिवप्रदं स्वयं सिद्धं अहं वन्दे सिद्धारूढ यतीश्वरम्। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। सर्वांनी माझ्या मागून नामस्मरणामध्ये सहभागी व्हायचे आणि मग आपण प्रवचन प्रारंभ करूया। श्री कृष्ण गोविंद हरी मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा। 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा। गोपाल मेरी यही प्रार्थना है। गोपाल मेरी यही प्रार्थना है। बोलो न मैं नाम कभी तुम्हारा। बोलो न मैं नाम कभी तुम्हारा। गोपाल मेरी यही प्रार्थना है। गोपाल मेरी यही प्रार्थना
प्रार्थना है। भूलूं न मैं नाम कभी तुम्हारा, भूलूं न मैं नाम कभी तुम्हारा। हे कृष्ण गोविंद हरि मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरि मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरि मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा, 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 हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो। राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो। राधा रमण हरि गोविंद बोलो। राधा रमण हरि गोविंद बोलो। गोविंद बोलो गोपाल बोलो, गोविंद बोलो गोपाल बोलो। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो। राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो। राधा रमण हरि गोविंद बोलो। राधा रमण हरि गोविंद बोलो। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। हर हर महादेव। सचिन येतो. भरपूर जागा आहे अजून. परमपूज्य प्रातस्मरणीय परमश्रद्धेय परमाराध्य पूज्यपाद श्री सद्गुरुनाथांच्या दिव्यातिदिव्य श्रीचरणांमध्ये नतमस्तक होऊन जगद्वंद्य जगद्गुरु जगत कल्याणार्थ अवतरित परम शिवावतारी कृपामूर्ती दयामूर्ती प्रेममूर्ती आम्हा सर्वांचं परमाराध्य सद्गुरुदैवत परमश्रद्धेय पूज्यपाद श्री सिद्धारूढ महास्वामीजी आणि आपण सर्व साधक सद्भक्तांच्या पवित्रतम अंतःकरणामध्ये श्री सद्गुरु भक्तीची गंगा प्रवाहित करणाऱ्या आम्हा सर्वांचं
आमचं परमाराध्य सद्गुरुदैवत मातोश्री श्री कलावती देवी ह्यांच्याही पवित्रतम श्रीचरणांमध्ये साष्टांग प्रणिपात समर्पित करून पुण्यशाली पावन अशा आपल्या संभाजीनगराची अधिष्ठात्री परमदेवता श्री घृष्णेश्वर भगवान आणि संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांच्याही पवित्रतम श्रीचरणांमध्ये साष्टांग प्रणिपात समर्पित करून आपण समस्त साधक प्रेमी सद्भक्तगण हृदयामध्ये गुरुचरणांची अपार श्रद्धा आणि भक्ती धारण करून आम्ही गुरुचरणांशी विराजमान आहोत. आपण समस्त साधक सद्भक्तांच्या पवित्रतम अंतःकरणामध्ये सच्चिदानंद घनस्वरूपाने विराजमान तो परात्पर पावन परमेश्वर, ती आत्मशक्ती पराशक्ती, तिलाही काया वाचा मनाने शरण जाऊ. श्री गुरुदेव. सर और सामने हो जाते थे थोड़ा. हाँ यहाँ पूज्यपाद सद्गुरूंच्या हार्दिक कृपाशीर्वादाने आणि परमेश्वराच्या असीम कृपेमुळे आज आम्हाला या दिव्य सत्संगाची प्राप्ती झाली आहे. आणि पर्वकालही आपण जाणून घ्या संक्रमणाचा, उत्तरायणाचा प्रारंभ आणि मकर राशीमध्ये तो सूर्य आणि खऱ्या अर्थाने ज्ञान सूर्य या सत्संगातून आम्हाला सद्गुरू प्राप्त करून देणार आहेत आणि तो अनुभव आम्ही घेतोय गेले 2 दिवसांपासून. प्रथमतःच आपल्या औरंगाबाद नगरीमध्ये, संभाजीनगरमध्ये त्या सत्संगाच्या द्वारे सद्गुरु चरणांशी आणि त्यासोबत सद्गुरु भक्तांमध्ये आपल्याला एकत्र येण्याचे सद्गुरूंनी प्राप्त करून दिले. आपल्या सर्वांना ठाऊक असेल, सद्गुरूंच्याच कृपाशीर्वादाने सिद्धार्थ महास्वामीजींचं मंदिर आम्हाला प्राप्त झालं. आम्ही भाग्यशाली आहोत. 2 वर्षांपूर्वी प्राणप्रतिष्ठा महोत्सव आणि त्यांची नित्य सेवा आणि आम्ही अनुभव घेत आहोत. हुबळीचंच ते रूप, ते सद्गुरुदैवत अत्यंत निकट कशासाठी येऊन बसलं असेल. मला प्रश्न पडायचा, नागपूर माझी कर्मनगरी आणि आध्यात्मिक नगरी माझ्या जीवनाची प्रचार आणि प्रसाराच्या निमित्ताने, आणि तिथे भव्य आश्रम आहे, सेवा सुरू होती, कार्य सुरू होतं. पण नवीन नगरीमध्ये जेव्हा एक छोट्याशा कुटीच्या निमित्ताने साधनेसाठी मला घेऊन येणारे सद्गुरू आणि त्या कुटीचं रूपांतरण आमचे पाटील दादा येऊन गेलेत. माझी भेट होऊ शकली नाही श्रावण अनुष्ठानात, मौनात असल्यामुळे, पण अनुभव घेतलाय. ही दिव्य शक्ती आणि त्या दिव्य शक्तीनेच ही प्रेरणा जागवली की आता निकटवर्ती जाऊन सुद्धा आश्रमात बसू नकोस बेटा, बाहेर पड, है ना. आणि जे येत नाही आहे तिथपर्यंत पोचल्याने थोडी अजून त्याच्यामध्ये दृढ श्रद्धा, थोडी ओढ जागवण्यासाठी आणि ते प्रेम प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आपल्याला हा सत्संग आणि गेले 3 दिवसांचं हे दिव्य सानिध्य आपल्याला सद्गुरूंचं लाभलंय. आणि त्यानिमित्ताने आज आपल्या आईंच्या तात्पर्याने सद्गुरूंच्या चरणांशी अनुरागी असलेले आमचे पाटील दादा आणि त्यांचा परिवार आणि त्यानिमित्ताने आम्ही एकत्रित झालेले समस्त साधक सद्भक्त. प्रिय बंधू भगिनींनो, मनुष्य जन्माची सार्थकता परमात्मा वर्णन करतात. आम्ही गुरुचरणांशी आल्यावर याच्यातला एक एक क्षण याचं मूल्य काय आहे हे आपल्याला वेगळं सांगायची आवश्यकता नाहीये. आपण साधक आहोत, उपासक आहोत, शिष्य आहोत, गुरुचरणांचे भक्त आहोत. पण सामान्यतः जेव्हा प्रापंचिक बुद्धीने आम्ही विचार करतो, हा शब्द सुद्धा चिंतन करायला सामान्यतः गृहस्थांजवळ वेळ नाही की सार्थक म्हणजे काय आणि उपयोग म्हणजे काय, होय ना.
जीवन मिळाल्यावर त्याचा उपयोग करत जाणे, येणारा दिवस पुरुषार्थ करणे, आमच्या जीवनाशी निगडित सुखप्राप्तीचा मार्ग त्याचं अनुसरण करून पाऊल पुढे टाकणे आणि स्वतःच्या सुखासाठी धडपड करायला कोणालाही शिकवावं लागत नाही. हातपाय हलवतोच जीव. नित्य जीवनाशी निगडित जे काही भौतिक सुख आहे ते प्राप्त करून देण्यासाठी खूप काही शिकलेलाच असला पाहिजे असं नाही आहे. पण स्वतःचं पोट पाणी चालवण्यासाठी धडपड करताना कुठल्याही शास्त्रात लिहिलेलं नाही, मग तो त्या रस्त्यावर भाजी विकणारा असू दे की कुठल्या इंटरनॅशनल कंपनीमध्ये किंवा तुमच्या दृष्टीमध्ये कुठलंही मोठं पॅकेज घेऊन मासिक मिळकत मिळवणारा असू दे. उद्दिष्ट एकच आहे, जीवन मिळालेलं आहे त्याचा उपयोग करणे, पुढे जाणे, स्वतःची सुख मिळवणे आणि त्याच्यामध्ये स्वतःला धन्य मानणे है ना. आणि केवळ धन्य मानत नाही, अभिमानही वाढत जातो. काय ठेवलं होतं माझ्या वडिलांनी है ना, काय ठेवलं होतं, मी पहा एकाच्या 4, 4च्या 8 आणि समोर गाडी चालली साडी छाती है ना. किती धन्यता मानतो जीव त्याच्यामध्ये जे मिळवलंय. आणि पुन्हा हे सांगायला विसरत नाही की काय सोडलं माझ्या वडिलांनी माझ्यासाठी. अरे शरीर सोडलं वेड्या, हे नसतं तर काय केलं असतंस, पण विसरून जातो. आणि सांगण्याचं तात्पर्य भौतिक आणि प्रापंचिक प्राप्ती ही केल्यावर आणि जेवढं जेवढं आपण उच्च स्तरावर ते जीवन नेतो, स्वतःला धन्य मानतो. बस खूप कमवलं, खूप कमवलं. आणि मुलाबाळांना काय म्हणतो, याच्यापेक्षा तुम्ही कमवा बेटा, नव्हे नाही कमवलं तरी तुम्हाला कमी नाही, सोडून जाणारा मी, काळजी करू नका. आणि ह्याच्यातच इति कर्तव्यता मानणारा जीव या साधक बंधू भगिनींनी. आपण शब्द काय आता उच्चारला, जीवन सार्थकतेचा मार्ग. उपयोग करणं वेगळं आणि जीवन सार्थक करणं वेगळं. सार्थक हा शब्द त्याच अनुषंगाने आम्ही उच्चारू शकतो ज्या उद्देशाने हे जीवन, हे शरीर विश्वस्य कर्ता भुवनस्य भोक्ता तो परमात्मा यांनी निर्माण केलाय. मनुष्य देह, मानव शरीर. अन्यान्य योनीचं जेव्हा आम्ही वर्णन ऐकतो, त्यांचं उद्दिष्ट जेव्हा आम्ही पाहतो, त्यांचा जीवन जगण्याचा मार्ग जेव्हा पाहतो आणि प्रापंचिकाची जे आम्ही चर्चा केली त्यांच्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये काय फरक आहे तुम्हीच विचार करा. नव्हे, त्या माणसापेक्षा उच्चतर त्या स्थितीमध्ये ते प्राणी जगतात. पाहिले का त्यांचं जीवन, त्यांचं घर पहा, त्यांचा प्रपंच पहा, त्यांची मर्यादा पहा, त्यांचा ऋतुकाल पहा. जेव्हापासून सृष्टी निर्माण झालेली आहे, देवाने त्यांना ज्या मर्यादा घालून दिलेल्या आहे, आजपर्यंत सृष्टीच्या कोणत्याही घटकाने मर्यादेचं उल्लंघन केलेलं आहे का? अभ्यास करून पहा, केलाय का? ज्या मर्यादा आखून दिलेल्या आहे देवानी. कधी वाघांना तुम्ही गवत खाताना खायला का? भुकेला आहे म्हणून खायलाय? कोणी घात करणारा तुम्ही पाहिलाय? तुम्ही त्याला काही त्रास दिला तर तो संरक्षणार्थ करेल. आणि जे काही सृष्टीचे नियम आहे त्याचं निर्माण करणारे प्राणी आम्हाला दिसतील, पण ज्या उद्देशाने परमेश्वराने आम्हाला हे जीवन आणि त्या प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ बुद्धी दिली आहे, इंद्रियांची विराट शक्ती दिलेली आहे, आणि बुद्धी सामान्य नाही आहे. सांगितलंय परमेश्वराने, बुद्धियोगम ददाम्यहम, अरे मी देतो अर्जुना ती बुद्धी प्रत्येक जीवाला. आणि त्या बुद्धीचा सदुपयोग करून विवेक जागृती. विवेक कुठे जागतो? बुद्धीमध्ये, वेदांताच्या भाष्यानुसार त्या बुद्धीमध्ये. आणि त्या विवेकाने जाणावं त्या जीवाने सत्य असत्य, नित्य अनित्य, सुख दुःख, आणि केवळ उपयोग नाही, सार्थकतेचा मार्ग त्यांनी निवडण्यासाठी विवेक जागवावं म्हणून मी बुद्धी दिली आहे. पण आम्ही पाहतो प्राणी आजही त्याच आनंदामध्ये आहे. कोणताही प्राणी आजारी पडलेला पाहिला का? कोरोना प्राण्याला झाला का? आमच्यामुळे त्यांना रोग करतो आम्ही है ना.
नसते इंजेक्शन्स, नसते रसायनं, नसते बिया, नसतं काहीतरी. आम्ही ते संतुलन बिघडवलं आहे आणि ते खाऊन त्यांना होडताय. ते सुद्धा आमच्यामुळे दुःखी आहेत. पण मनुष्य ज्याचं खरं कर्तव्य आणि त्याची निर्मितीच आहे, शास्त्र वारंवार सांगतं या मनुष्य देहाची रचनाच आहे परमेश्वर प्राप्ती, त्याची भक्ती, स्वतःची ओळख. कस्त्वं कोहम कुत आयातः कामे जननी कोमे तातः. प्रश्न विचार बाबा, जीवाला सांगतात आद्यशंकराचार्य, विचार. आणि त्या अनुषंगाने आत शिरत जर गेलास तर ज्या शरीराला तू स्वतः मानतोय की हे शरीर म्हणजे मी आहे, माझी ओळख, आणि त्या शरीराला आवश्यक असणारी सुख आणि ती सुख प्राप्तीसाठी पाप, अधर्म, हे उपयोग नाही, दुरुपयोग आहे. आणि शास्त्र तर सांगताय जीवन सार्थक करा. तर सार्थकचा अर्थ आम्ही जाणून घ्यायचा आहे. जे करण्यासाठी निर्माण केलेलं आहे तेच त्या शरीराने करा. त्या जीवनाची अपेक्षा काय आहे हे जाणून घ्या. आणि ते जर केलं, ते साध्य झालं, तर समजून घ्या सार्थक झालंय, सार्थक झालंय, कमवलेलं आहे, खरी प्राप्ती आहे. आणि जाऊन आम्हाला कोणीतरी विचारणार पण आहे. विचारणार. आता इथून तुम्ही साध्या, आपण एक परिवारात राहतो, घरात राहतो. घरातून तुम्ही तुमच्या मनाने बाहेर पडू शकता का? पडू शकता बाहेर इथून जायला? जेव्हा वाटलं तेव्हा, दिवस असो रात्र असो कसंही असो, बाहेर कोणाला न सांगता जायचं आणि आल्यावर कुठून जाऊन आले हे सांगायचं नाही. चालेल का? चालतं? सामान्य 5-6 जणांच्या परिवारामध्ये आम्हाला उत्तर द्यायचं आहे. माता पिता, पती पत्नी, बंधू भगिनी, ज्यांच्याशी आमचं नातं आहे ते दायित्व निभावण्यासाठी आम्हाला आमचं कर्तव्य पूर्ण करावं लागतं. सामान्यतः आमच्या छोट्याशा घरातून बाहेर जाऊन आल्यावर 5-6-10 तास, फार झालं तर 8-10 दिवस किंवा महिनाभर तुम्ही बाहेर जाणार. पण पाळमुळं आहेत, काहीतरी त्यांच्याशी नातं आहे. मग कधी विचार केला का, जे घर सोडून आलोय आम्ही, कुठून आलो आहे? परमेश्वराचे चरण, जिथून उत्पत्ती आहे. आणि ते घर जेव्हा सोडून आलोय आणि त्या परमपित्याने आम्हाला काहीतरी सांगून पाठवलंय की बेटा, बाकीचे तुझी भावंड आहे ना, सगळे आहे ना, अहम वैश्वानरो रूपा, सगळं मी आहे, त्याच रूपामध्ये सर्वांमध्ये मी आहे. आत्मरूपाने ममैव अंशो जीवलोके जीवभूतः सनातनः, समस्त भूत मात्र माझा अंश आहे. पण तुला जे पाठवतो आहे त्यांच्यासारखं नाही, त्यांना बुद्धी नाही आहे बेटा, पण तुला पाठवतोय खाली. कशासाठी? प्रत्येक जीव सांगून आलेला आहे. आपल्या भारतीय धर्मसंस्कृतीमध्ये उपनिषद आणि वेदांचं अनन्यसाधारण महत्व आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि त्या एक उपनिषदांमध्ये एक उपनिषद आहे ज्याचं नाव आहे गर्भोपनिषद. आणि त्या गर्भोपनिषदामध्ये गर्भामध्ये आलेल्या जीवाचं विस्तृत वर्णन आहे. आणि प्रत्येक जीव त्या अवस्थेतून बाहेर आलाय, तुम्ही आम्ही समस्त. आणि त्या अवस्थेमध्ये त्या जीवाला परमात्मा, जेव्हा तो जीव त्या चैतन्याला प्राप्त करतो, जेव्हा त्याला स्वतःची ओळख होऊ लागते, 3-4 महिन्यानंतर मातेच्या गर्भामध्ये मलमूत्रामध्ये पडलेला आहे, जे वर्णन केलंय गर्भोपनिषदामध्ये. आणि पूर्वजन्मांचे संस्कार जेव्हा त्याला स्मरतात आणि ते संस्कार जागवून तो जीव तडफडतो, रडायला लागतो की मी काय केलं. ओम नमः शिवाय. त्या गर्भामध्ये मलमूत्रामध्ये पडलेला जीव जेव्हा तडफडायला लागतो, उपनिषदांमध्ये वर्णन आहे, तो जीव प्रार्थना करत असतो वारंवार, ज्याने पाठवलंय त्या गर्भामध्ये. आणि तो हौस म्हणून पाठवत नाही, त्याची हौस आहे का आम्हाला गर्भाचं दुःख द्यायला, त्या मलमूत्रांमध्ये लोळवायला. पण आमची कर्म अशी आहे की ती भोगल्याशिवाय सुटका नाही. अवश्यं भावी भोक्तव्यं कृतं कर्म शुभाशुभ ना भुक्तं क्षयते कर्म जन्मकोटी शतैरपि. श्रुती भगवती सांगते की नाही, सुटका नाही आहे.
आणि त्या क्षणाचं वर्णन गर्भोपनिषदामध्ये आहे. मलमूत्रामध्ये पडलेला तो जीव प्रार्थना करत असतो वारंवार, मला सोडवा, मला सोडवा, मला बाहेर काढा. कसं दुःख असेल कल्पना करा. थोडंसं पंखा नसेल, लाईट नसेल, तिकडे काय परिस्थिती होते. तिथे काय आहे आतमध्ये, किती जागा आहे. काय माता गरज खात असेल, पीत असेल, तिचे डोहाळे सांगायचं नाही. कोणी माती खाणार, कोणी गरम पाणी पिणार, कोणी तिखट खाणार है ना. अपने सदगुरु थट्टे ने म्हणत असतात शिवकुमार महास्वामी जी, जब पेट में होने के बाद वो मिट्टी खिलाता है तो बाहर आके क्या खिलाएगा भैया, सोचो बड़े है ना. माँ को पेट में मिट्टी खाने के लिए बोलता है उसको, तो बाहर आके वो क्या खिलाएगा. असे त्याचे कर्म आणि किती दुःख असेल. आणि तेव्हा प्रत्येक जीव तुम्ही आम्ही प्रार्थना करतो, सोडवा देवा. देव म्हणतो नाही सोडवणार, नाही सोडवणार. स्मरण करतो पूर्वजन्मीचे, असं कितीदा तुला सोडवलं बेटा. आणि का सोडवायचं, नाही सोडवणार. प्रार्थना जेव्हा करतो वारंवार, तेव्हा आश्वासन देतो जीव, यावेळेला तरी सोडवा प्रभू, यावेळेला सोडवा. परमात्मा आम्हाला प्रश्न विचारतो, वर्णन आहे प्रत्येक जीवाला. अरे अनेकदा सोडवलं, काय केलंस जाऊन. काय केलं ते सांगू नका देवा, पण आता तुमचे चरण सोडणार नाही, आता तुम्हाला विसरणार नाही, आता जीवनाचा दुरुपयोग करणार नाही, आता सदुपयोग करेन, जीवन सार्थक करेन. आणि तुम्ही दिलेली शक्ती, बुद्धी, सामर्थ्य, इंद्रिय, बल, त्याचा खरा सदुपयोग करून तुमच्या चरणांशी असं धन कमवून आणेल देवा की तुम्ही आशीर्वाद द्याल. बिचारा तो कनवाळू कृपाळू देव विश्वास ठेवतो आणि 9 महिन्यानंतर जीवाला बाहेर आणतो. आणि बाहेर आल्यावर जसं 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 त्याचं ते नातं, नाळ तुटली, नाळ पडली आणि इकडची नाळ जोडली, ते काय म्हणतो, हु इज गॉड, वेअर इज गॉड, है ना. होईच. आणि हा सगळा रिकाम टवळा धंदा आहे ना. आपल्याला म्हणत असेल की नाही, सकाळी उपासनेला बसायचं, ऑनलाईन बसायचं, भजन करायचं, है ना. मूर्ख म्हणत असतील की नाही बाजूचे लोक, काय वेड्यात काय, मी तर तुम्हाला त्याच्यात ना. आणि असे हे जे जीव प्रिय साधक बंधू भगिनींनो, त्यांचं कर्तव्य काय बनून जातो, पैसा ही परमेश्वर, पत्नी मेरी गुरु, बाल बच्चे साधु संत, सेवा किसकी बास. मेरे बच्चे ही मेरे संत है भैया, कहाँ जाएंगे कहाँ आएंगे ना. आणि अशा जीवाला काय सार्थक करणार तुम्ही सांगा. जसा आला खाली हात आया, खाली हात जाएगा. पण शास्त्र सांगतं, बाकी तुम्ही प्रपंच, परमार्थ सोडून, सद्गुरु सोडून, सत्संग सोडून जे काही तुम्ही करता, तो प्रपंच सुख देत असेल, सार्थकता देणार नाही. ती भौतिकता तुम्हाला केवळ मोठं करत असेल प्रापंचिक बुद्धीने, पण शांती समाधान देणार नाही, धन्यता देणार नाही. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. घर बांधून नाही म्हटलं, पैसा कमवून नाही म्हटलं, कीर्ती कमवून नाही म्हटलंय. विठोबाचे दास म्हणजेच काय, भक्ती करून. ते नातं जे जोडून आम्ही प्रभूला विसरतो, आमच्या कर्तव्याला विसरतो आणि आमचं स्वतःचं स्वरूप आम्ही जे विसरून गेलो आहे आणि केवळ शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्यानी आम्ही संसाराला केवळ कवटाळण्याचा जो प्रयत्न करतो. शास्त्र सांगतं, बिनु सत्संग विवेक न होई. बस सत्संग पाहिजे बाबा. आणि सत्संग आम्ही मागितल्यावर मिळणार का. बिनु गुरु कृपा सुलभन सोयी, है ना. बिनु गुरु कृपा कसं होणार. सत्संग हा सद्गुरु कृपेशिवाय प्राप्त होत नाही. आणि सद्गुरु कृपा ही कोणावर होते, जो जन्म जन्मांतरीची तपराशी. आणि त्याचा जेव्हा उदय होतो तेव्हा सद्गुरूंची प्राप्ती. आपण समजून घ्या, आपण किती भाग्यशाली आहोत. आम्हाला असे अवतारी महात्मा परमश्रद्धेय पूज्यपाद सिद्धारूढ महास्वामीजी, त्या अवतार मालिकेमध्ये परमश्रद्धेय शिवकुमार महास्वामीजी, कलावती माता आणि ही ज्ञान परंपरा आम्हाला प्राप्त झाली आहे. आणि ह्या गुरुचरणांशी बसून प्रपंचामध्ये राहून आम्हाला काय प्राप्त होत आहे.
बस त्या प्रपंचामध्ये जसं गोपिकांनी ते नातं निभवत असताना आपण समस्त साधक सद्भक्तगण आहात, आश्रमामध्ये आपण सर्वजण येत आहात आणि हे बघून त्या गोपिकांचं चरित्र मला आठवतं की कसं भाग्य कलियुगातही आपल्याला सद्गुरूंनी प्राप्त करून दिलं आहे. प्रपंच पण आहे, पण अंतर्यामी तो परमात्मा आणि ते श्रद्धा आणि भक्ती, ज्याचं शास्त्रामध्ये वर्णन केलंय प्रिय सद्भक्त हो, की अन्यान्य मार्गामध्ये सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे परमेश्वराची प्राप्ती, जीवन धन्य करणं आणि जीवन सार्थकतेसाठी भक्ती. परमेश्वराची भक्ती आणि भक्ती मार्ग. आणि भक्ती म्हटल्यावर अनेक व्याख्या आम्हाला आमच्या धर्मसंस्कृतीमध्ये आणि वेद पुराणांमध्ये बघायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये एक श्रेष्ठतर जो ग्रंथ आहे नारद भक्ती सूत्र, ज्याच्यामध्ये भक्तीची व्याख्या प्रत्यक्ष ब्रह्म मानसपुत्र नारद महर्षींनी केली आहे की सातू परम प्रेम स्वरूपा सा भक्ती, तदर्पित अखिलाचारिता तदविस्मरणी परम व्याकुलता सा भक्ती व्याख्या केली. आणि आम्हाला बोध त्याच्यातून आहे. आमची उपासना, आमची साधना, आमचं शिष्यत्व, आमचा गुरुमंत्र, याचं उद्दिष्ट जीवन सार्थकतेसाठी जर करायचं असेल तर आमचं आद्य कर्तव्य आहे, आमचं जे प्रेम आहे, प्रेम आहे आमचं, पण ते आपण इथे बसलेले तरी साधक बंधू भगिनी असं म्हणू शकत नाही की आमचं परमेश्वराच्या चरणांशी प्रेम नाही आहे. साधक वर्ग आणि उपासक आपण इथे एकत्र आहोत, पण प्रश्न आहे ते प्रेम किती स्वरूपामध्ये आहे ते नातं. त्याप्रमाणे नात्याची ओळख दिली की गौण प्रेम आणि मुख्य प्रेम. गौण प्रेम आमचं कशावर आहे आणि मुख्य प्रेम कशावर आहे. आणि आमची साधना जर प्रारंभ झालेली आहे तर शास्त्र सांगतं ते गौण हा शब्द जाऊन मुख्य पूर्णत्व जोपर्यंत आमच्या प्रेमाला आणि समर्पणाला येत नाही तोपर्यंत साधना आणि उपासना ही किती दृढ करायला पाहिजे विचार करा. शास्त्र सांगतं सोडायची गरज पडायला नको, सुटून जायला पाहिजे. आणि आपण साधक बंधू भगिनी आहोत आणि म्हणून मी आपल्याला एक अभ्यासात्मक भूमिकेने सांगू इच्छिते की जेव्हा आम्ही साधनेमध्ये प्रविष्ट होतो तेव्हा बाकी काही अभ्यास झाला नाही तर चालेल, पण आपल्या मनाचा अभ्यास हा नित्य काही क्षण तरी चिंतन करून प्रत्येक साधकाने करायला पाहिजे. आणि त्या मनाची जेव्हा आम्ही चर्चा करतो तेव्हा गोपिकांचं चरित्र एक भक्त म्हणून आमच्या समोर येतं. भक्ती कशी करायची, भक्त कोणाला म्हणायचं आणि समर्पण कसं असावं, भाव कसे असावे, नित्यकर्माचा त्याग करून तर आम्ही करू शकत नाही, प्रपंच सोडून तर करू शकत नाही, नोकरी धंदा तर करायचा आहे. मग आम्हाला अनेक वेळेला प्रश्न पडतात की हे काय करायचं. मन तर आहे आणि त्याच्यासाठी यथा व्रजगोपिकानां की कशी भक्ती करायची, कसं प्रेम करायचं, त्या वृंदावनातल्या गोपी कसं त्यांचं चरित्र होतं, कसं समर्पण होतं. आणि त्या रूपामध्ये जे भक्तीचं स्वरूप सांगितलेलं आहे की आमच्या मनामध्ये किंचित मात्रही लवलेश त्या प्रपंचाचा असेल, आसक्ती मोहाचे धागे जर आमचे अजूनही प्रपंचाशी असेल तर समजून घ्या ती पूर्ण रूपाने भक्ती नाही. अतिशय सुंदर दृष्टांत दिलाय की भक्ताचं लक्षणच सांगितलंय की इधर से उखाडो उधर लगाओ. क्या उखाडो और क्या लगाओ, किधर से उखाडो किधर लगाओ. भक्ती कशाला म्हणायचं. आपण म्हणतो की माझा भक्ती आहे, उपासना आहे, साधन आहे, प्रेम आहे आणि मी हे करते, मी दीक्षा घेतली, मी मंत्र घेतला, पण आम्हाला प्रमाण काय, कुठल्या अवस्थेपर्यंत आम्ही गेलो आणि विचार करायला लागलो तर प्रत्येक साधना आपली साधना आणि आपलं समर्पण हे श्रेष्ठच वाटतंय. त्याच्यापेक्षा शास्त्र सांगतं बाबा रे तुझं मन हे स्वभावतः चंचल आहे आणि भक्ती ही पूर्णत्वानी जर तुला साध्य करायची असेल तर खूप सुंदर दृष्टांत की इधर से उखाडा. कोण कशाला की सगळ्यात साधन काय आहे भक्ती मार्गामध्ये, उपासना मार्गामध्ये मन. मन एव मनुष्याणां कारणं बंधन मोक्षयोः. हे मन आहे साधन आणि त्या मनाचे संस्कार, मनातले विकार, मनातली भोगवृत्ती, मनातले अहंकार, अभिमानादी दुर्गुण
कितीही आपण साधना केली तरी सूक्ष्म रूपाने ते वास करून जोपर्यंत आहे, लवलेश मात्रही परमेश्वराला चालत नाही. आपल्याला ठाऊक आहे, प्रेमाचा वर्षाव करून रासलीला प्राप्त करून दिली परमेश्वराने भक्ती आणि समर्पणाने. पण रासलीलेमध्ये जेव्हा नृत्य प्रारंभ झालं आणि सर्व देवता जेव्हा आकाशामध्ये पुष्पवृष्टी करायला तयार होत्या, तेव्हा काय झालं गोपिकांच्या मनामध्ये? काय झालं? भास. देव सुद्धा वर्ण पाहतायत, मग ते कुठे राहिले स्वर्गात, आम्ही कुठे राहिलो धरतीवर असून. आणि हा जगताचा नियंता जगतपती आमचा पती बनलाय, आमच्या तालावर नाचतोय, आमच्या गळ्यात हात आहे, आमच्यासाठी बासरी वाजवतोय. आणि काय झालं? मान अभिमान आला. बस असा आला, मात्र त्या क्षणाला परमात्मा अदृश्य. वाचतात ना आपण, आईने किती सुंदर वर्णन करून केलं गोपिकांच्या. तर अनेक कथा आईंच्या तुमच्या त्या चरित्रामध्ये आणि तुम्ही वाचू शकतो. कशी भक्ती सांगण्याचं तात्पर्य किती कठीण आहे. आणि त्या गोपिका म्हणजे सामान्य नव्हत्या, त्या पूर्वजन्मीचे मोठे ऋषी मुनी तपस्वी योगी आहे, जे शरीर घेऊन आलेले आहे स्त्री रूपामध्ये, मातृभाव धरून आणि तो सखी भाव धरून. पण ते समर्पण आणि भाव येण्यासाठी मन कसं पाहिजे आणि म्हणून भक्ती कशी असावी. एक पाकिस्तानमध्ये इनायत शाह म्हणून सुफी महात्मा होऊन गेले, सुफी संप्रदायाचे. आणि सुफी संप्रदाय तुम्हाला ठाऊक आहे की जो प्रियकर आणि प्रियासेचं नातं जोडून काय त्या परमेश्वराशी भक्ती करायला लावणारा तो संप्रदाय. तुम्ही आजही सुफी काही गाणे जर ऐकले किंवा ते कीर्तन जर तुम्ही ऐकले तर त्याच्यातनं आमच्या मीराबाईचेच भाव तुम्हाला प्रकट होताना दिसतील की साधू संग बैठी बैठी लोकलाज खोई, मेरे तो गिरिन गौर गोपाल दुसरा न कोई. जी मीराबाईचे जे भाव आहे की महाराज सावरो रंगराची, जे वर्णन केलं की मी सावळ्याच्या रंगामध्ये नाचलेली आहे, असे जे भाव सुफी तुमच्या काव्यातनं आम्ही पाहू शकतो. आणि त्या सुफी संप्रदायाचे एक महान संत होऊन गेले इनायत शाह. आणि ते आपल्याच त्या निर्गुण निराकाराच्या भक्तीमध्ये रंगून गेलेले देहावर नव्हते. आणि त्यांची ख्याती जेव्हा त्या पाकिस्तानात, आत्ता जो आपला भाग गेला, पूर्वी तर पाकिस्तानात नव्हता, तो आपल्यामध्येच होता. आणि त्या इनायत शहाजवळ काही भक्त त्या विचारायला यायचे की इबादत कैसे करे, प्रभू से नाता कैसे जोडे, आणि आपल्या शब्दामध्ये त्या परमेश्वराची भक्ती आम्ही कशी करायची, समर्पण कसं करायचं. एक त्या गावातला भक्त त्यांच्याजवळ आला आणि देहातीत अवस्थेमध्ये होते. स्वतःचं जी काही त्यांचं राहण्याची कुटी होती समोर छोटी शेती लावली होती. आणि शेतीमध्ये त्यांचा ऋतू होता कांद्याचे ते बी पहिले पेरायचे, कांदे आले की ते योग्य ठिकाणी लावायचे. आणि रोज त्यांच्याजवळ एक त्या गावातला साधक बनून, भक्त बनून त्यांना विचारायला यायचं की महाराज हे खूप वेगळ्या दिव्यानंदामध्ये नेहमी असतात, देहातीत अवस्थेमध्ये असतात, आणि या स्थितीला हे कसे पोचले असतील. चालता चालतात, बोलतात बोलता बोलतात, गातात गाता गाताच समाधीमध्ये निघून जातात. आणि जिथल्या तिथे सगळं काम थांबून जातं. जसं तुम्ही चरित्र ऐकलं असेल चैतन्य महाप्रभूंचं, भाव समाधी ज्यांच्यामध्ये लागायची, किंवा तुम्ही रामकृष्ण परमहंसांचं जर चरित्र वाचलं असेल तर अशी स्थिती होती त्यांची की कळत न कळत जरी त्यांच्या कानामध्ये देवाचं नाव पडलं, देवाचं म्हणजे असं समजू नका की केवळ कालीचं केवळ देवीचं, कोणत्याही देवाचं नाव पडू दे, राम म्हणा कृष्ण म्हणा, कारण रामकृष्ण परमहंसांचंच असं चरित्र आहे की ज्यांनी प्रत्येक देवाला प्रत्यक्ष करून दर्शन घेतलंय. तुम्ही वाचलं असेल तर त्यांनी गौतम बुद्धाला प्रत्यक्ष केलं, महावीराला प्रत्यक्ष केलं, रामाला केलं, कृष्णाला केलं, येशू ख्रिस्ताला केलं. तुम्ही त्यांचं चरित्र जर वाचलं तर, आणि प्रत्येकाचं वर्णन लिहून ठेवलंय की मला कोणत्या रूपात दर्शन झालं, कसं नाक कसं अंगकाठी. आणि असे रामकृष्ण परमहंस जे कालीचे उपासक होते, कोणतंही नाव त्यांच्या कानात पडलं देहावर राहायचे. एकदा त्यांना लग्नात घेऊन गेले सवयचे शिष्य आणि भक्त, घेऊन जायचे नाही, कारण हे एकदा नाचायला आणि त्या अवस्थेमध्ये गेले की किती वेळ
ते समाधीत निघून जातील सांगू शकत नव्हते. आणि जवळचे शिष्य असल्यामुळे त्यांचा खूप आग्रह झाला की सद्गुरूंचा केवळ चरणस्पर्श होऊ दे, त्यांना लग्न मंडपात बसवा आणि तुम्ही घेऊन जा. आणि बाजूचा जो अंतरंग शिष्य परिवार सांगत होता की नको नको, ठाकूरजी, त्यांना ठाकूरजी म्हणायचे की नाही, ते सांभाळत नाही, तुम्ही आग्रह धरू नका. पण जेव्हा अत्यंत प्रेम आणि समर्पण असल्यामुळे त्यांच्या लग्नामध्ये जेव्हा घेऊन गेले आणि त्या नवरदेवाचंच नाव होतं केशव. काय पंचायत आहे, नवरदेवाचंच नाव केशव. आणि सगळ्यांना माहिती होतं, सगळ्यांनी सांगून ठेवलं होतं चुकूनही देवाचं नाव कोणी, कशी भक्ती असेल, चुकूनही घेऊ नका. ते समजा कानावर पडलं तर, आणि घेऊन गेले रामकृष्ण परमहंसाला मंडपात बसवलं. बस यांचं आता गुरुपूजन करायचं आणि यांना मठात नेऊन सोडायचं. विचार केला दक्षिणेश्वरीला घेऊन जायचं वापस. आणि तेवढ्यामध्ये आला का केशव, बंगालीमध्ये केशव नाव त्यांच्या कानावर पडलं आणि संपला विषय. अशी तार जोडली, अंतरंग उठले आणि नाचायला लागले. केशव मारो केशव केरो केशव मेरो केशव, जे नाचायला लागले. किती दिवस नाचत होते माहित नाही. लग्न लागलं, त्या मुलाला बाजूला नेलं, लग्न लागलं, पण यांना सांभाळतं. कशी अवस्था असेल, भाव विभोर, कशी पराकाष्ठा भक्तीची असेल. तसेही नाच छान आणि आपल्या अवस्थेमध्ये राहायचे. म्हणून त्या गावातल्या माणसाने विचार केला की यांना विचारलं पाहिजे की इतकं नातं उत्कटतं आणि हा आनंद मिळवायसाठी काय करायचं. सुरुवात तर काही असेल की नाही साधनेची, कुठून केलं असेल याने, आणि म्हणून त्याच्या मागे पुढे फिरायचा. ते उत्तर द्यायचे नाही. आणि ज्या दिवशी त्यांनी कांद्याचं बी लावलेलं होतं, ते रोप आलं, तेव्हा हा मनुष्य पुन्हा जाऊन पोचला. आपल्याच नादामध्ये गात होते काहीतरी, जे काही लिहिलं ते, आणि रडत होते, नाचत होते. तेवढ्यामध्ये आला की गुरुजी, मी अनेकदा तुमच्याकडे आलो, मुझे सिखाइए ना, जो आनंद को आपने पाया है मैं कैसे पाऊँ, कैसे करूँ, उसकी इबादत कैसे करूँ, भक्ती कशी करूँ, सांगा. आणि फक्त त्याच्याकडे पुन्हा पाहिलं, विचार केला की किती दिवसांपासून येतोय तोच प्रश्न विचारतोय, कशी भक्ती करू महाराज, कशी भक्ती करू महाराज, उत्तर आजपर्यंत दिलं नव्हतं. आणि त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा कांद्याचे रोप काढत होते आणि लावत होते ओळीमध्ये. इधर से उखाडो उधर लगाओ, इधर से उखाडो उधर लगाओ. त्याला वाटलं की काम चाललंय, काहीतरी बोलत असतील. महाराज जी, मैं पूछना चाहता हूँ, इबादत कैसे करूँ, भक्ति कैसे करूँ, इधर से उखाडो उधर लगाओ. संध्याकाळपर्यंत मंत्र तोच सुरू. आणि हाही पक्का शिष्य होता, तो पण ऐकतोय. महाराज जी, मैं सुनना चाहता हूँ, कैसे करूँ बताइए ना, इधर से उखाडो उधर लगाओ, इधर से उखाड. अरे काही पुढचं तर बोला महाराज, दिवसभर तुमच्या मागे फिरतोय मी, किती दिवस झाले, आता तरी सांगा. आता तुम्ही मला उत्तर देईपर्यंत मी जाणार नाही. पक्का शिष्य बनला. आणि काय वाटलं माहिती नाही, इतक्या जोरात प्रसाद दिला, पूर्ण गालावर 5ही बोट. तो घाबरून गेला, मी काय मागतोय आणि काय, आता सद्गुरू कोणत्या रूपात काय सेवा करतील आणि काय तुम्हाला आशीर्वाद देतील, आणि ते समजण्याचं भाग्य सोपं नाही आहे, सोपं नाही आहे समजायला. आहे ना, तुम्ही, आम्ही सिद्धार्थ चरित्रामध्ये वाचतो ना, निरुपादय्या शिष्य जेव्हा मेंढा पाळत होते आणि जेव्हा अजून हुबळीला यायचे होते आमचे सिद्धार्थ मास स्वामीजी, आणि मेंढपाळांसोबत राहायचे, स्वतःचं नावगाव सांगायचे नाही. कोणी तुमच्या आमच्यासारखं ओळखलं त्याचं कल्याण नाही, तर ते आपले गुप्त आपलं स्वरूप ठेवून राहायचे. आणि एक असा शिष्य मेंढपाळांसोबत राहायचे, त्यांच्याच मेंढ्याचं दूध प्यायचे, त्यांच्यासोबत भोवरा चेंडू खेळायचे. सिद्धार्थ महास्वामीजीचे वर्णन आम्ही 32व्या अध्यायामध्ये बघा. आणि एक दिवस अचानक त्या जंगलामध्ये कोणीतरी, एक गावातला हुबळीतला शिष्य तिथे जाऊन पोहोचला. तिथे त्याचं नाव होतं निरुपादय्या. आणि त्यांनी पाहिलं की मेंढ्यांसोबत छान खेळत आहे, त्या मुलांसोबत, त्या धनगराच्या मुलांसोबत दूध पितात आहे. आणि एक दगड घ्यायचा आणि त्या मुलाला मारायचा. दुसरा दगड घ्यायचे आमचे सिद्धार्थ स्वामीजी, पुन्हा मारायचे. पहिला मारला की तो रडायचा, दुसरा मारला की हसायला लागायचा टाळ्या वाजवून. असं रोज खेळायचे. आणि हा निरुपादय्या सहज त्या रस्त्याने जात होता. त्यांनी पाहिलं, हा कोण आहे,
तेव्हा तर काही सिद्धारूढ म्हणून परिचय झालेला नव्हता, आश्रम नाही, येऊन स्थायिक झालेले नाही, स्थिरता नाही, काही नावगाव नाही. हा कोण आहे म्हणून जवळ जाऊन पाहायला लागला. पहिला दगड मारला की जोरात रडायचा, दुसरा मारला की हसायचा. म्हणून त्या मुलाला जाऊन विचारलं की काय खेळतोस रे, आणि काय आहे हा, आमच्यासोबत किती दिवस झाले असा खेळतो, कोण आहे हे, आम्हाला माहित नाही, कुठून आले माहित नाही, पण याचा खेळ असाच आहे. आणि काय खातो विचारलं, आणि हा पण जवळ गेला आणि त्यांनी नमस्कार तरी करतो, काय त्याचं पूर्वजन्मीचं पुण्य असेल म्हणून भाव जागले. जवळ गेला आमच्या आज्यांच्या सिद्धारूढांच्या आणि नमस्कार करायला गेलं. इतक्या जोरात तुडवलं लातेनी की जाऊन 5-6 फुटावर पडला तो निरुपादैया. तुमच्या आमच्यासारखे आम्ही भक्त असतो तर काही मठात बसले नव्हते, सिंहासनावर बसले नव्हते, किंवा काही वेशभूषा अशी नव्हती है ना, की महाराज म्हणायचं आणि सिद्धारूढ म्हणायचं किंवा सद्गुरू म्हणायचे. पण कसं भाग्य असेल, शिष्यच ओळखू शकतो कसे गुरु आहे, आणि त्याचं अंतर मन पूर्वजन्मेच्या पुण्याने निरुपादैयाचं जाग झालं. किती कृपा केली माझ्यावर, उठून पुन्हा आला, त्याच्या मला स्पर्श केला भावभक्तीने. हे चरण, अरे हे तरी भाग्य. असंच माझ्यावर कृपा केली ना गुरुदेवा, माझ्या परिवारावर करा. बायको मुलांनी उद्या घेऊन येतो लात खायला, समजलं? बरोबर आहे की नाही? कसे भाव, हे भाव आहे. आणि कोणी विरळाशी समजू शकतो तसं हा इनायत शहाच्या जवळ गेला आणि त्यांनी मारली तरी सुद्धा, नाही महाराज, मैं जानता हूं कि आप परवरदिगार के साथ हमेशा जुड़े रहते हो, उसके साथ जुड़ने का मुझे भी कोई उपाय बताइए महाराज. आप मारिए लेकिन मैं छोड़ूंगा नहीं, आप मारिए. आणि जेव्हा रडायला लागला, अरे बेटा मैं वही तो समझा रहा हूँ रे, सवेरे से इधर से उखाड़ो उधर लगाओ, फिर भी दिन भर मेरे पीछे पड़ के मेरी इबादत में बाधा डाल रहे हो. मैं उसके साथ जुड़ना चाहते हो, तुम बार बार पूछना चाहते हो, मैं उसके साथ जुड़ रहा हो, तुम बीच बीच में आते हो. फिर मारू नहीं तो क्या करूं, हटो बाजू. नहीं महाराज, मैं तो अज्ञानी हूं, बताइए मुझे इधर से उखाड़ने का मतलब तो समझाइए. अरे भैया, ज्या मनाला जोडून ठेवलंय ना, जे मन प्रपंचाशी, तिथून काढ आणि प्रभू चरणांशी जोड. काहीच करावं लागणार नाही, धावत येईल, धावत येईल. आणि हीच काय आहे, भक्ती. बस ज्या शास्त्रामध्ये वर्णन आहे प्रिय साधक बंधू भगिनींनो, त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन. मन एवं मनुष्याणां कारणं बंधन मोक्षयोः. हे मनच बंधन आणि मोक्षाचं कारण आहे. ते मन तुम्ही शुद्ध केलं, पवित्र केलं, भाव भक्ती त्याच्यामध्ये जागवलं, समर्पण आलं तर त्या मनातच परमात्मा प्रकट होणार. आणि ते मनच अशुद्ध आहे, मलिन आहे, वासना आहे, विकार आहे, भोग आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध, हा कचरा जर जिथे आहे, आडी ताडी कपटते ताके दिखत नाही, तुलसीदास म्हणतात. अशा मनामध्ये तो परमात्मा प्रकट होत नाही. आणि अशा मनाने तुम्ही प्रभूची भक्ती सेवा बाह्य रूपाने दिसत असेल, पण अंतर्मनामध्ये तो परमात्मा दर्शन देऊ शकत नाही. त्याला काय पाहिजे? अरे सामान्य आपल्याकडे कोणी MLA यायचं असेल, येतो का खराब रस्त्यावरनं खड्डे पडलेल्या? एक मंत्री यायचा असेल तर है ना, आपोआप डांबर आणि रेत येऊन पोचणार. तुम्हाला वाटतं काय झालं, कुठलं सँक्शन झालं, मग बातमी येते या रस्त्याने गाडी जाणार आहे, है ना. आणि 2-4 वर्षाचा येणार असेल तर तो राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु, तो आमच्या मनात यायचा असेल तर कसा रस्ता पाहिजे, कसं मन पाहिजे, कधी विचार केला? त्याला बाकी काही अपेक्षा नाही. मन करारे, ते मन शुद्ध पाहिजे. आडी ताडी कपटते, त्याच्यात कपट नाही, भाव नाही, बाकी अन्य प्रपंचाची आसक्ती मोह नाही, केवळ आणि केवळ. का बरं गोपिकांच्या मागे धावायचा तो? यशोदा त्याला सारखं रागवायची, सारखं रागवायची. अरे किती तक्रारी येतात रे कान्हा, लाला, त्याला जे प्रेमाने त्याला जे संबोधन करायचे, नको जाऊस बाळा, काय पाहिजे, मी तुला मडकेच्या मडके लोणी भरून ठेवलेलं आहे आणि सारखं त्या येऊन सांगतात. आणि तू त्यांच्या मागे धावतोस नाही, त्यांची मडकी फोडतो, त्यांच्या ओढण्या ओढतोस,
त्यांना ओलं करून ठेवतोस? तुला किती पाहिजे मी तुला लोण्याचे मडके भरून ठेवले. काय सांगतो कान्हा, तू मडके भरून ठेवले असतील, पण जसे मडके त्या भरून ठेवतात ना, तुला भरता येत नाही. त्यांच्या मडक्यामध्ये दूध दही नाही, काय आहे? प्रेम का प्याला. बस सबसे बडा आहे, बस केवळ सबसे ऊंची प्रेम. असं काय तुझं प्रेम आहे, पण त्यांच्या प्रेमामध्ये जो मधुर रस आहे ते खायला मी जातो. जोशीदेवीला काय समजतंय काय प्रेम आणि काय खातो काय घेतो. आणि रस्त्यात मग जेव्हा कान्हा बोलायचं सांगण्याचं तात्पर्य, परमात्मा कशाचा भुकेला आहे? भावाचा आणि भक्तीचा. आणि आमच्या मनामध्ये जर आम्ही प्रपंच पण आहे आणि परमार्थ पण आहे, भक्ती होऊ शकत नाही. परमात्मा काय सांगतो? बाह्य शरीराने तुम्ही प्रापंचिक नातं जोडा. आणि म्हणून इनाशाने काय सांगितलं? इधर से उखाडो मग सुधर से जोडो. शरीराला नाही सांगितलं. कशाला उपदेश आहे हा? मनाला. बस शरीर जोडून ठेवा, शरीराने सेवा करा, बाह्य शरीराने तुम्ही प्रापंचिक कर्तव्य पूर्ण करा, पण परमेश्वराला काय पाहिजे? मन पाहिजे. आणि ते मन जर आमचं शुद्ध आणि पवित्र आहे तर परमेश्वराला बोलवावं लागत नाही. आणि हे पण जाणून घ्या, जोपर्यंत आम्ही पूर्ण त्या प्रभूशी नातं पूर्ण जोडत नाही तोपर्यंत मन शुद्ध होऊ पण शकत नाही. आम्ही थोडं थोडं केलं, थोडं सोडलं, आणि थोडं प्रपंच, थोडं त्याच्यात गेल्यावर ते करायचं, ह्याच्यात गेल्यावर शरीर तिथे ठेवा. शास्त्र काय सांगतं? ज्याप्रमाणे गोपिका त्या प्रपंचामध्ये होत्या, सगळी नाती निभत होत्या, पण अंतर्मनामध्ये हृदय सिंहासनावर कधीही प्रापंचिक पती पत्नी घरदार काही आणून बसवलं, शुद्धता होती. आणि म्हणून त्यांच्या मागे पीछे पीछे हरी फिरे. हे सांगितलंय की त्या कबीरदासाने जे म्हटलंय की कबीरा मन निर्मल भयो जैसे गंगा नीर, पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर. ही अवस्था आहे. आणि ही शुद्धता, ही भाव, ही समर्पण, हे प्रपंचाशी जोडलेलं नातं काढून मनाने जे आम्ही प्रपंचाला बांधून ठेवलं आहे, मी आणि माझं. बस बंधन काय आहे? मी. आता मी म्हणजे कोण? कधी प्रश्न विचारला का स्वतःला? मी म्हणजे कोण आहे? आणि मी आम्ही शरीराशी संबंधित, कधी इंद्रियाशी संबंधित, कधी मनाशी संबंधित, कधी बुद्धीशी संबंधित आम्ही मी शब्द उच्चारतो. आणि माझं, या दोन शब्दांवर कधी वेळ मिळाला तर चिंतन करा. मी काय आहे? माझं काय? काय मी म्हणण्यासारखं काय? आणि हे शोधायला जेव्हा मीराबाई गेली तेव्हाच तिला समजलं, प्रेम प्रकट जब होत है रहत न पावत आन, तू ही रह जात है मैं का मिटत निशान, लाली मेरी लाल की जित देखू उतलाल, लाली देखन मैं चली मैं भी हो गई लाल. है ना? कशी अवस्था आहे? शोधायला गेली, मी कोण आहे? मी कोण आहे? मी कोण आहे? मीराबाई म्हणजे कोण आहे? नेमकी राजकुमारी आहे? ही महाराणी आहे? कोण आहे? मी कोण आहे? शोधत शोधत गेली, मी उरलंच नाही. तू ही. जिथे पाहिलं तिथे काय दिसायचं? मेरा तो कान्हा है, मेरा तो सावरा, इसको छोड़कर तो है नहीं कुछ. शरीर भी उसका, मन भी उसका, बुद्धी भी उसकी. है ना? असं आम्हाला वाटतं का मी केलंय? है ना? मी काय? हात तुमचा आहे, मन तुमचं आहे. आणि साधक या नात्याने हे जे बंधन आहे माझ्या बंधू भगिनींनो, आमच्या मनामध्ये जे संस्कार, अहंकार, अभिमान, देहासक्ती, देहाचा अभिमान आणि त्या देहाभिमानाशी निगडीत प्रपंचाचा अभिमान, हे आमच्या मनाला शुद्ध होऊ देत नाही. आणि म्हणून शास्त्र सांगतं, हे नातं परिपूर्ण करण्यासाठी पूर्ण भाव, पूर्ण समर्पण आणि हे चिंतन आवश्यक आहे. मी आणि माझं याचं नेमकं स्वरूप काय? आणि जेव्हा आम्ही शोधायला जातो तेव्हा त्या परमेश्वराशिवाय काहीही मिळत नाही. आणि हे चिंतन मग आम्हाला त्या परमेश्वराच्या चरणांपर्यंत घेऊन जातं. ह्या रूपामध्ये शास्त्र सांगतं, जसं गोपिकांनी केलं ते चिंतन करूनच त्या
प्रपंचामध्ये राहूनही जेव्हा त्यांनी हे जाणलं, प्रपंच हा काय आहे? जड आहे, अनित्य आहे, दुःख आहे. आणि अंतर्यामी असलेला तो प्रभू, तो नंदनंदन याच्याशी त्या चालता बोलता उठता काय करायच्या? हातामध्ये काम आणि मुखामध्ये नाम, आणि तेच चिंतन, तेच वर्णन, तत्कथा तत्परस्परम बोधयन, तेच सांगायच्या. तर ह्या रूपामध्ये आमच्या मनाला जोपर्यंत आम्ही त्या नात्याशी जोडून ठेवत नाही तोपर्यंत आम्हाला पूर्ण आनंद येऊ शकत नाही. आणि आमचं आद्य कर्तव्य काय आहे की उपासना आणि साधना करत असताना चिंतनात्मक भूमिकेने आमच्या मनाचा अभ्यास करणे, आणि तो अभ्यास आम्हाला निश्चित रूपाने त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी जी बाधा आमच्या मनामध्ये आहे हे कोणी सांगू शकत नाही. आमचं मनच आम्ही डोळे बंद केल्यावर कोणाचं आसक्ती, कोणाचा मोह, कोणाचा काम, क्रोध, लोभ, मोह, काहीतरी एक विकार वासना जी आमच्यावर आधिपत्य गाजवत असते. आणि शास्त्र सांगतं तुम्ही जेव्हा अभ्यास करता, गुरुचरणांशी नातं जोडता, तो चिंतनात्मक भाव आम्हाला सत्संगच देऊ शकतो, है ना? बिना सत्संगातून नाही. प्रपंचामध्ये जाऊन बसल्यावर विचारून पहा, मी कोण, माझं कोण? तू माझी मुलगी आहे, माझा मुलगा आहे. अजून तुम्हाला पक्के शिक्के मारून देणार तिथे गेल्यावर. सत्संगामध्ये बसल्याशिवाय कोणी सांगेल का? नाही. आम्हाला सद्गुरू खऱ्या अर्थाने ओळख करून देतो. आणि म्हणून बिनु सतसंग विवेकन होई, बिनु गुरु कृपा सुलभन सोयी. ती गुरुकृपा आहे. आणि म्हणून आपण सर्वजण भाग्यशाली आहोत. अशा सत्संगाच्या द्वारे आपल्याला उपासना, साधना आणि विवेक जागृतीचा मार्ग प्राप्त करेल. आणि तो मार्ग मिळाल्यावर कर्तव्य काय आहे? श्रवणम, मननम, निदिध्यासनम सांगितली आहे प्रक्रिया. तसं आम्ही करतो आहोत. तर आमचं मनन सतत सतत तेच भाव आणि निदिध्यास, सतत जे विजातीय ज्या वृत्ती आहे आमच्या साधनेला बाधक आहे, आमच्या उपासनेला बाधक आहे, त्या हळूहळू कमी करत जाणे. आणि ज्या सजातीय आमच्या साधनेला, ज्या साधक वृत्ती आणि साधक जे नाते किंवा साधक आमची कर्म ती वाढवत जाणे आणि अखंड त्या आमच्या आराध्याचं चिंतन करणे, हे काय आहे? निदिध्यासन शास्त्रीय भाषेमध्ये. आणि असं समजू नका की केवळ श्रवण म्हणजे गुरुमुखातून ऐकल्यावर श्रवण. आम्ही साधनेचं श्रवण, त्याचं चिंतन, त्याचं मनन, आमच्या साधनेचा नित्य अभ्यास. आम्ही जप करताना आमचं मन जर स्थिर नाही आहे, आमची निव्वळ उपचार आणि परिपाठी चालली असेल तर आमचं आद्य कर्तव्य आहे. काय बाधा करताय? माळ करत असताना आमच्या मनात येत आहे काय? काय पतीची आठवण आहे? काय धंद्याची आहे? काय नोकरीची आहे? की खाण्यापिण्याची आहे? घरादाराची आहे? काय बाधा बनताय? केवळ करायच्या म्हणून माळा करायच्या नाही, बंद करायचे म्हणून डोळे बंद करायचे नाही. डोळे बंद केल्यावर आम्हाला जास्त कशाचा प्रभाव जाणवतो आणि किती दिवस जाणवतो? प्रथमतः 10 माळा करत असताना 5 माळापर्यंत तरी मन विचल होतं, पण त्याच्यानंतर माझं छान होतं, एकाग्र होतं. मग ते कमी झालंय की नाही अवधी? एक साधक या नात्याने मी आपल्याला कळकळीची प्रार्थना करू इच्छिते की जर आम्ही जेवढा लवकर त्याच्यावर आम्ही उपाय शोधले, आम्हाला याची देही याची डोळा, पाही मुक्तीचा सोहळा आमच्या हातात आहे, मुक्तीची सूत्र. आणि सद्गुरूंचा अवतारच कशासाठी? सच्चिदानंदम ब्रह्म या स्वरूपामध्ये आम्हाला नेण्यासाठी. आणि आम्ही पाहतो आमच्या सिद्धारूढ चरित्रामध्ये काही करावं लागलं नाही, बस केवळ सद्गुरूंच्या चरणाशी नातं जोडलं. आत्ता परवाचा अध्याय झाला पहा कथामृतामध्ये 35. भोळ्या भक्तांनी काय केलं? काय केलं? भोळा भक्त, केवळ भोळ शुद्ध मन, की ज्या मनामध्ये सद्गुरूंच्या चरणांचं प्रेम सोडून काहीच नाही. सगळे शिष्य जे कोणी वेदांत शिकत होते, कोणी शास्त्र शिकत होते, कोणी सेवा करत होते, सगळे बाजूला सारले. आणि ताप घ्याल का कोणी म्हणून जेव्हा सद्गुरू सिद्धार्थ स्वामीजींनी विचारलं, शिवरात्री उत्सव आला, कोण थांबलं? सगळे. राहिली ओळख तिथेच. आणि भोळा भक्त म्हणतो महाप्रसाद गुरुदेवा. आणि त्याच्यावर कशी कृपा केली? कोरड्या विहिरीमध्ये पडल्यासारखं दाखवलं, कृपा हस्त ठेवला आणि समाधीमध्ये नेला. संपत्ती काय होती? केवळ भोळा भाव, गुरुचरणांशी भक्ती, एकच नातं. आणि जे काही लवलेश होते मनामध्ये, थोडंसं घर होतं भाड्याने राहायचा, थोडं सोनं होतं, आज्यांनी सिद्धारूढांनी चोर पाठवून दिले है ना, चल लुटून घेऊन जा म्हणून.
आणि कौपिन मात्र धरून जेव्हा सिद्धारूढ मठामध्ये आला, राहायला लागला आणि आता निर्लेप भावाने, आणि अशा भक्तांवर सिद्धारूढ महास्वामीजींनी कृपा केली आणि आपण सारिखे करीत येतात काळा न लगे तया काळ वेळ. हा अनुभव गोळ्या भक्ताने घेतला. आणि हे जेव्हा आम्ही चिंतन करतो, श्रवण करतो, तेव्हा आमचं आद्य कर्तव्य आहे आम्ही सुद्धा आमचा मनाचा अभ्यास करून त्या स्थितीला जाईपर्यंत प्रापंचिक जे काही आमचं खरं अस्तित्व आहे हे थोडं 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 आम्ही कुठे आणायचं, गुरुचरणाशी आणण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्यासाठी सद्गुरूंचा अवतार आम्हाला तो आनंद प्रदान करणे आणि त्यांच्या चरणाशी लीन करणे. आपण भाग्यशाली आहोत, या गुरुपरंपरेमध्ये आम्ही आहोत आणि त्याचं उद्दिष्ट आहे, शेवटी काय आहे, अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, जे आम्ही वारंवार सांगतो की मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ही स्थिती आमचं ध्येय आहे आणि हे प्राप्त करणं म्हणजे जीवन सार्थक आहे. आणि त्या सार्थकतेसाठी सद्गुरूंचा अवतार आपण जाणून घ्यायचा आहे. बाकी जीवन जगणं वेगळं आणि सार्थक करणं, तर सार्थकतेसाठी साधना, सत्संग आणि सद्गुरू ही त्रिसूत्री आम्ही श्रद्धाभक्तीने धारण करणं. मी आपल्या सर्वांना प्रार्थना करते ही श्रद्धा आणि भक्ती हृदयामध्ये जागती राहू दे. गुरुचरणांशी विनम्र प्रार्थना करते ती शुद्धता, ते प्रेम हे गुरुदेवा प्रदान करा आणि याची देही, याची डोळ्यात आम्हाला त्या मुक्तीचा आणि त्या परमानंदाचा आनंद प्राप्त करून द्या. अखंड समस्त सद्भक्तांवर आपली कृपादृष्टी राहू द्या. मी मंगल कामना करते आणि माझ्या वाणीला विराम देते. हरि ओम तत्सत.